नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 या क्रमाने आपण लिहितो. या क्रमात कोणती संख्या कोणत्या स्थानावर आहे हे आपण अगदी सहजपणे सांगू शकतो. तसंच या क्रमातील प्रत्येक स्थानावरील संख्या ही मागच्या संख्येपेक्षा 1 ने जास्त आहे. तसेच आपण सांगू शकू की 5 ही संख्या 5 च्या स्थानावर आहे, तसेच 12 ही संख्या 12व्या स्थानावर आहे, इत्यादी. ही एक संख्यांची मालिका आहे. 1, 4, 9, 16, 25, 36 ही पूर्ण वर्ग संख्यांची मालिका आहे. पहिल्या स्थानावरील संख्या 1 चा वर्ग दर्शवते, दुसऱ्या स्थानावरील संख्या 2 चा वर्ग, तर तिसऱ्या स्थानावरील संख्या 3 चा वर्ग दर्शवते. अशा पद्धतीने 10व्या स्थानावरील संख्या ही 10 चा वर्ग म्हणजेच 100 दर्शवते. वरील उदाहरणे संख्यांची विशिष्ट क्रमाने मांडलेले समूह दर्शवतात. संख्यांच्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या समूहास क्रमिका असे म्हणतात. उदाहरणार्थ 1, 8, 27, 64, 125 ही क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची क्रमिका आहे. त्यामुळे या क्रमिकेतील पुढील पदे आपण निश्चितपणे सांगू शकतो. इथे पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांचे घन दिलेले आहेत, म्हणून पुढील 3 पदे अनुक्रमे 216 6 चा घन, 343 7 चा घन, 512 8 चा घन हीच असतील. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. 5, 11, 2, 19, 8. 11 वजा 5 बरोबर 6, 2 वजा 11 बरोबर ऋण 9, 19 वजा 2 बरोबर 17, 8 वजा 19 बरोबर ऋण 11. त्यामुळे पदांमधील फरक समान नाही, तसेच प्रत्येक 2 पदांमधील गुणोत्तरही सारखे नाही. 11/5, 2/11, 19/2 आणि 8/19 ही गुणोत्तरे समान नाहीत. तसेच इतरही कोणता एकसारखा नियम लागू होत नाही. त्यामुळे ही मालिका क्रमिका होत नाही. क्रमिकेतील पदे. क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते. क्रमिकेतील पहिल्या स्थानावरील संख्या A1, दुसऱ्या स्थानावरील संख्या A2, तसेच तिसऱ्या स्थानावरील संख्या A3. अशा प्रकारे पुढील स्थानावरील संख्या A4, A5, A6 अशा रीतीने दर्शवतात. या पद्धतीने AN ही n क्रमिकेमधील n या क्रमांकाची संख्या असेल. म्हणजेच AN ही n संख्याची क्रमिका असून A1, A2, A3 ही क्रमिकेची पदे आहेत आणि AN हे या क्रमिकेचं n क्रमांकाचं पद आहे. क्रमिका F1, F2, F3, T1, T2, T3 अशा इंग्रजीच्या छोट्या लिपीतील कोणत्याही अक्षराने दर्शवता येतात. तसेच क्रमिका FN, TN अशा पद्धतीने दर्शवता येतात. संख्यांची पुढील मालिका पहा. 2, 11, ऋण 4, 0, 5, ऋण 3, 8, 12, 61. इथे A1 बरोबर 2, A2 बरोबर 11, A3 बरोबर ऋण 4, A4 बरोबर 0 ही संख्यांची यादी देखील एक क्रमिका आहे. परंतु विशिष्ट पदे त्या स्थानावर का आहेत हे सांगता येत नाही. तसेच क्रमवार पदातील संबंधही निश्चितपणे सांगता येत नाही. सामान्यतः ज्या क्रमिकेमध्ये पुढचे पद निश्चित करता येते अशा क्रमिकांचा अभ्यास केला जातो. खालील क्रमिकांचा अभ्यास करून पदे T1, T2 ने दर्शवा. तसेच पदांमधील संबंध स्पष्ट करा. 100, 90, 81, 73, 66. T1 बरोबर 100, T2 बरोबर 90, T3 बरोबर 81, T4 बरोबर 73,
T5 बरोबर 66. या संख्यांमधील फरकांचा अभ्यास करू. T2 वजा T1 बरोबर 90 वजा 100 बरोबर ऋण 10. T3 वजा T2 बरोबर 81 वजा 90 बरोबर ऋण 9. T4 वजा T3 बरोबर 73 वजा 81 बरोबर ऋण 8. T5 वजा T4 बरोबर 66 वजा 73 बरोबर ऋण 7. म्हणजे प्रत्येक वेळी वजा होत असलेली संख्या आहे 10, 9, 8, 7 म्हणजेच क्रमाने कमी होत जाणारी संख्यांची मालिका. T1 बरोबर 100, T2 बरोबर T1 वजा 10 बरोबर T1 वजा 11 वजा 1, T3 बरोबर T2 वजा 9 बरोबर T2 वजा 11 वजा 2, T4 बरोबर T3 वजा 8 बरोबर T3 वजा 11 वजा 3, T5 बरोबर T4 वजा 7 बरोबर T4 वजा 11 वजा 4, Tn अधिक 1 बरोबर Tn वजा 11 वजा n. म्हणून n अधिक 1 या टप्प्यावर वजा होणारी संख्या बरोबर 11 वजा n. कारण जेव्हा n बरोबर 1 तेव्हा आपण वजा करतो 11 वजा 1 बरोबर 10. जेव्हा n बरोबर 2 तेव्हा आपण वजा करतो 11 वजा 2 बरोबर 9. जेव्हा n बरोबर 3 तेव्हा आपण वजा करतो 11 वजा 3 बरोबर 8. जेव्हा n बरोबर 4 तेव्हा आपण वजा करतो 11 वजा 4 बरोबर 7. आता आपण काही विशेष क्रमिकांची काही उदाहरणे अभ्यासू. 3, 7, 11, 15, 19. 1, 0.5, 0.25, 0.125, 0.0625. वरील उदाहरणे अभ्यासली असता असे दिसते की पहिल्या उदाहरणात पहिल्या पदामध्ये 4 मिळवल्यास पुढील पदे मिळतात. म्हणजे प्रत्येक पदांमध्ये समान फरक असून तो 4 आहे. दुसऱ्या उदाहरणात पहिल्या पदाला 0.05 ह्याने गुणल्यास पुढील पद मिळते. म्हणजेच प्रत्येक पद हे त्याच्या मागील पदाच्या 0.05 ह्याच्या पट आहे. यातील पहिल्या उदाहरणात मागील पदामध्ये काही ठराविक स्थिर अंक मिळवल्यास पुढचे पद मिळते, तर दुसऱ्या उदाहरणात मागील पदाला काही ठराविक स्थिर अंकाने गुणल्यास पुढचे पद मिळते. पहिल्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात, तर दुसऱ्या क्रमिकेला भूमिती श्रेणी असं म्हणतात. या पाठात आपण अंकगणित श्रेणीचा अभ्यास करणार आहोत. ज्या श्रेणीत प्रत्येक पद मागील पदात एकच स्थिर संख्या जोडून मिळते तिला अंकगणित श्रेणी असं म्हणतात. जर कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक नेहमी सारख्याच स्थिर असेल तर त्या फरकाला सामान्य फरक किंवा स्थिर फरक असं म्हणतात. हा फरक D या अक्षराने दर्शवला जातो. अंकगणित श्रेणीतील पहिले पद A या अक्षराने दर्शवू. आता उदाहरण बघूया. 5, 8, 11, 14, 17. यामध्ये पहिले पद A बरोबर 5, दुसरे पद वजा पहिले पद बरोबर 8 वजा 5 बरोबर 3, तिसरे पद वजा दुसरे पद बरोबर 11 वजा 8 बरोबर 3, चौथे पद वजा तिसरे पद बरोबर 14 वजा 11 बरोबर 3. म्हणून सामान्य फरक D बरोबर 8 वजा 5 बरोबर 3. म्हणून या क्रमिकेसाठी आपल्याला असा नियम लिहिता येईल की पुढील पद बरोबर मागील पद अधिक 3. म्हणून वरील उदाहरणातून असे दिसते की पहिले पद बरोबर A1 बरोबर 5, दुसरे पद
बरोबर A2 बरोबर A1 अधिक 3, हे पहिले समीकरण झाले. तिसरे पद बरोबर A3 बरोबर A2 अधिक 3 बरोबर A1 अधिक 3 अधिक 3 बरोबर A1 अधिक 2 गुणिले 3, समीकरण 1 वरून. 3 हा सामान्य फरक आहे, म्हणून आपण तिसरे पद असे लिहू शकतो की A3 बरोबर A1 अधिक 2D, समीकरण 2. चौथे पद बरोबर A4 बरोबर A3 अधिक 3 बरोबर A3 अधिक D बरोबर A1 अधिक 2D अधिक D, समीकरण 2 वरून. म्हणून A4 बरोबर A1 अधिक 3D, समीकरण 3. अशा प्रकारे 14वे पद बरोबर A14 बरोबर A1 अधिक 13D बरोबर 5 अधिक 13 गुणिले 3 बरोबर 5 अधिक 39 बरोबर 44. समीकरण 1, 2 आणि 3 अभ्यासले असता n क्रमांकाचे पद an बरोबर A1 अधिक n वजा 1 गुणिले D असे असेल. अंकगणिती श्रेणीच्या सामान्य फरकाचे सूत्र. समजा Tn ही अंकगणिती श्रेणी आहे आणि T1, T2, T3, T4, Tn वजा 1, Tn ही या श्रेणीतील पदे आहेत. Tn हे या श्रेणीतील n क्रमांकाचे पद आहे. पहिले पद बरोबर A बरोबर T1, शेवटचे पद बरोबर L बरोबर Tn. सामान्य फरक बरोबर D बरोबर T2 वजा T1 बरोबर T3 वजा T2 बरोबर T4 वजा T3 बरोबर Tn वजा Tn वजा 1. अंकगणित श्रेणीच्या 2 क्रमागत पदांमधील स्थिर फरकाला सामान्य फरक किंवा सामायिक फरक असे म्हणतात. तो D या अक्षराने दर्शवतात. समजा Tn आणि Tn अधिक 1 ही अंकगणित श्रेणीतील शेवटची 2 पदे असतील तर सामान्य फरकाचे सूत्र आहे D बरोबर Tn अधिक 1 वजा Tn. उदाहरण 4, 7, 10, 13, 16. पहिले पद बरोबर A बरोबर 4. प्रत्येक पुढच्या पदातून मागचे पद आपण वजा करू. म्हणजे 7 वजा 4 बरोबर 3, 10 वजा 7 बरोबर 3, 16 वजा 13 बरोबर 3. म्हणून स्थिर फरक बरोबर D बरोबर 3. आता अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A आणि सामान्य फरक D दिलेले असता पुढची 4 पदे कशी काढायची हे आपण पाहू. समजा एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 4 आहे आणि सामान्य फरक ऋण 3/2 असा आहे. या अंकगणिती श्रेणीतील पहिली 4 पदे शोधा. उकल. A बरोबर 4 आणि सामान्य फरक D बरोबर ऋण 3/2 असा आहे. म्हणून पहिले पद बरोबर 4, दुसरे पद बरोबर 4 अधिक ऋण 3/2 बरोबर 5/2, तिसरे पद बरोबर 5/2 अधिक ऋण 3/2 बरोबर 1, चौथे पद बरोबर 1 अधिक ऋण 3/2 बरोबर ऋण 1/2. म्हणून दिलेल्या अंकगणित श्रेणीची 4, 5/2, 1 आणि ऋण 1/2 ही पहिली 4 पदे आहेत. पुढील पाठात आपण अंकगणित श्रेणी व त्यांच्या पदांविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आपण काय शिकलो? या पाठात आपण प्रथम क्रमिका म्हणजे काय ते जाणून घेतले.
संख्यांचा एक ठराविक क्रमाने मांडलेला समूह म्हणजे क्रमिका. नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषमसंख्या, वर्गसंख्या, घनसंख्या ही क्रमिकांची काही उदाहरणे आहेत. सर्व मालिका क्रमिका नसतात हे आपण शिकलो. म्हणजेच प्रत्येक संख्या मालिकेत काही नियम असतोच असे नाही. ज्या मालिकांमध्ये पुढचे पद ठराविक नियमाने मिळते तीच क्रमिका असते. ज्या श्रेणीत प्रत्येक पद मागील पदात एकच स्थिर संख्या जोडून मिळते तिला अंकगणित श्रेणी असं म्हणतात. ही ठराविक संख्या म्हणजेच अंकगणित श्रेणीतील संख्यांमधील स्थिर फरक व तो डी या अक्षराने दर्शवतात. अंकगणित श्रेणीतील संख्यांमधील सामान्य फरकाचे सूत्र आहे डी बरोबर टी एन अधिक 1 वजा टी एन. अंकगणित श्रेणीतील पहिले पद व स्थिर फरक दिला असता एन क्रमांकाचे पद ए एन बरोबर A1 अधिक n वजा 1 d असे असते. स्वाध्याय. खालील मालिका क्रमिका आहेत का ते ओळखा. 4, 8, 12, 16. 2, 5, 8, 12. 2, 2, 2, 2, 2. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत? 7, 11, 16, 22, 29. 1, 4, 9, 16, 25. ऋण 1/4, ऋण 1/2, ऋण 3/4, ऋण 1, ऋण 5/4. खालील प्रत्येक क्रमिकेचे पहिले पद a व सामान्य फरक d शोधा. 7, 10, 13, 16. ऋण 5, ऋण 9, ऋण 13, ऋण 17. ऋण 5/2, ऋण 2, ऋण 3/2, ऋण 1, ऋण 1/2. खालील अंकगणित श्रेणीची पुढील 4 पदे शोधा. 11/4, 19/8, 27/16, 35/32. ऋण 7/3, ऋण 2, ऋण 5/3, ऋण 4/3. वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 अधिक 3, वर्गमुळात 2 अधिक 6, वर्गमुळात 2 अधिक 9.